कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील कणाशी येथे डुप्लिकेट कृषी बियाणे व खते आढळून आल्याने कळवण पोलिसांनी कारवाई करत ॲग्रोझोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक मंडळ संदीप भामरे तसंच वाहन चालक दीपक जाधव यांच्या विरोधात कारवाई केली। कणाशी बाजारपट्टीमध्ये शेतकऱ्यांना ॲग्रोझोन नावाची जाहिरात असलेली चारचाकी छोटा हत्ती संशयास्पदरित्या आढळून आली। शेतकऱ्यांनी चालकाकडे चौकशी केली असता वाहनात खते व बियाणे असल्याची माहिती देण्यात आली। शेतकऱ्यांना या खते तसंच बियाणांवर संशय आल्याने त्यांनी अभोणा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला। अभोणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रशांत गवळी यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली असता ॲग्रोवन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने बनावट खते व औषधे बियाणे विक्री होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। याबाबत पोलिसांनी ॲग्रोझोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक मंडळ विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे अधिनियम 1966, खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, भारतीय न्याय संहिता 2023 चा भंग केल्याने बियाणे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला। या घटनेचा अधिक तपास अभोणा कळवण पोलिसांकडून सुरू करण्यात आला। त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील आवाहन करण्यात आले। कणाशी येथे ॲग्रोझोन ऑनलाईन कंपनीचे मटेरियल हे कृषी अधिकारी कळवण तसेच नाशिक यांच्या मार्फत कारवाई करून अभोणा पोलीस स्टेशन येथे सील करण्यात आले। हे मटेरियल शिंगासे तसेच इतर खेड्यांवरील होतं। कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन ऑर्डर घेत होते। हे मटेरियल महाराष्ट्रात परमिशन नसताना विकले जात होते तसेच डुप्लिकेट असल्याचंही पोलीस तपासात समोर आले। शेतकऱ्यांनी ऑनलाईन बांधावर होणाऱ्या औषधांपासून तसेच मार्केटिंग पासून सावध राहण्याचं आवाहन कृषी अधिकारी तसेच कळवण पोलिसांकडून करण्यात आले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र राठोड सह माधव खाबिया, कळवण।